गेल्या 2 दिवसापूर्वी वाडे तालुक्यातील कोनसे येथे फटाक्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी तिथे 28 कामगार कामाला होते। त्याच्यापैकी एक ऑपरेटर होता। त्या ऑपरेटरची परिस्थिती एवढी वाईट होती का तो जवळजवळ चेंडूसारखा उडला। त्याची संपूर्ण चाळण झाल्यासारखे ते अर्धा मृतदेह हा झाडावर अडकलेला होता। अशा परिस्थितीमध्ये फटाक्यांचा बेकायदेशीर काम ह्या तालुक्यामध्ये चालू होतं। हे बघितल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर कोणी येऊन कुठेही काही करावं अशी परिस्थिती तालुक्यामध्ये चालू झालेली आहे। ह्याच्यामध्ये प्रशासनाचा कुठल्याही पद्धतीने कंट्रोल नाही। मागच्या काही दिवसापूर्वी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी एक आदेश काढला आणि ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीने अधिकार नाही, कुठलीही परवानगी घेता येणार नाही, ग्रामपंचायतीला देता येणार नाही। या संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या इकडे गोठवले गेले। आज जर बघितलं तर ही जी घटना घडली याला आत्ता जिल्हाधिकारी जबाबदारी घेणार का? कारण नोव्हेंबरमध्ये त्यांनी एक आदेश काढला आणि ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीने अधिकार ठेवले नाही आणि 4 महिन्यापासून बेकायदेशीर अशा पद्धतीने फटाक्याचा कारखाना चालू होता। हा कारखाना जिथे चालू होता, काल इकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलमजी गोरे आल्या आणि तिथे चौकशी दरम्यान गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ग्रामसेवकाला जबाबदार धरला पाहिजे, सरपंचाला जबाबदार धरलं पाहिजे। हे काय करतात? मग ह्यांना जबाबदार कुठल्या बेसिसवर तुम्ही धरणार? का जिल्हाधिकारी संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे घेतला? ग्रामपंचायतला NOC द्यायचाही अधिकार जर नसेल तर ह्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांनीच घेतली पाहिजे, अशा पद्धतीने आमचं ठाम मागणी आहे। कारण जर ते ग्रामपंचायतीला जर अधिकार ठेवला असता, ग्रामपंचायतीने जर त्याचं हे केलं असतं तर ग्रामपंचायतीने सगळे कागदपत्र पडताळूनच नंतर त्याला परवानगी दिली असती। गावामध्ये कुठली गोष्ट बेकायदेशीर होते याच्यावर ग्रामपंचायतीचं लक्ष असतं आणि ग्रामपंचायत त्या वेळेला त्या डिपार्टमेंटला जर ग्रामपंचायत लेवलला होत नसेल तर ते BDOच्या माध्यमातून करते, तहसीलदाराला पत्रव्यवहार करते, पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करते, दरम्यान ते जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्रव्यवहार करते। पण आजच्या ह्या संपूर्ण घटनेला आजच्या मितीला आम्हाला वाटतंय का जिल्हाधिकारी ह्याच जबाबदार याच्यात दिसतात। कारण त्यांनी संपूर्ण अधिकार जर त्यांच्याकडे गोठवले असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे। आज तुम्ही जर बघितलं इथे आमदार येणार, विधान परिषदेचे उपसभापती आले, परंतु मृतांच्या घरीही ते गेलेले नाही आहेत। मृतांना तशा पद्धतीने इथला माणूस जगण्यासाठी धडपडतो। आज तुम्ही सांगितलं देशामध्ये 2 परिस्थिती निर्माण झाल्यात। शहरातल्या माणसाला वेगळा न्याय, गावातल्या माणसाला वेगळा न्याय। ह्या जिल्ह्यातून सर्वात जास्त स्थलांतरित होत आहे, रोजगारासाठी माणसं धडपडतात। तो कारखाना कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे की कसा आहे याची काय आम्हाला माहिती नाही, परंतु इथल्या माणसाला रोजगार नाही। आता रोजगार नसल्यामुळे ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे लोक बघत नाही। इथे असलेले सर्व ज्या कारखान्यामध्ये काम करत होते ती स्थानिक लोक होती। मुंबईमध्ये एखादा बोर्ड पडल्यानंतर त्या माणसाला 5-5 लाख रुपये तुम्ही देतात। आमचं म्हणणं आहे जगण्यासाठी धडपड करणाऱ्या इथला जो तरुण आहे त्याच्या हाताला काम नाही, स्थानिकांना रोजगार दिला जात नाही। मग जिथे रोजगार मिळतो तिथे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? या भागात AGSच्या माध्यमातून जी कामं चालू होती त्याचाही बोजबारा वाढलेला आहे। लोकांना जगण्याची पंचायत झाली, म्हणून तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे बघत नाही। आमची आता शासनाकडे मागणी आहे का ह्या माणसांना जे मृत झाले त्यांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे। जे किरकोळ जखमी आहेत त्यांना 2.5 लाख रुपये, गंभीर जखमी आहेत त्यांना 5 लाख रुपये, अशा पद्धतीने शासनाने ह्यांना तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली पाहिजे। कारण मुंबईच्या लोकांना, शहरातल्या लोकांना वेगळा न्याय, गावच्या लोकांना वेगळा न्याय। इथून आमचा पालघर जिल्ह्यातून वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी जगण्यासाठी बिराड बांधून ही लोक मुंबईच्या दिशेने जातात, ही लोक ठाण्याच्या दिशेने जातात, नाक्यावर काम केली जाते। आज इथल्या शेतकऱ्याला शेतामध्ये काय पिकलं नाही, मागच्या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण शेती वाहून गेली। शेतकऱ्याच्या घरामध्ये आज चूल उद्या पेटेल का नाही ही परिस्थिती झालेली आहे। संपूर्ण घरादाराशी त्याची माणसं, त्याच्या इथे असलेल्या भगिनी जास्त आहेत, लाडक्या बहिणी तुम्ही सांगता तर बहिणींचा प्रमाण ह्या फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात होता। चांगल्या घरची लोक तिथे कामाला जायला लागली कारण त्यांच्या हाताला काम नाही, शेतीत काही पिकत नाही। म्हणून शासनाने तातडीने
येत्या 2 ते 4 दिवसामध्ये जे मृत झालेत त्यांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जो स्फोट झाला ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढला आहे नोव्हेंबर 25ला त्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि कंपन्यांच्या माध्यमातून कुठलीही कंपनी कुठे येऊन उभी करणार त्याला ग्रामपंचायतली कुठली NOC घेता कामा नये अशा पद्धतीने जेव्हा जिल्हाधिकारी वागत असतील तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी आहे का ह्या स्फोटाची जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे अशी विरोधी पक्ष म्हणून आमची मागणी राहणार आहे.